Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 13 झाडे लावूया given on page number 22. आज आपण शिकणार आहोत विषय मराठी धडा क्रमांक 13 झाडे लावूया. पान क्रमांक 22 वर दिला आहे. झाडे म्हणजे what do you mean by झाडे? Trees. लावूया म्हणजे what do you mean by लावूया? Let's plant. Here in the picture you all can see children are having plants in their hands. Few children are digging the ground. For what? For planting the trees. अगर आप देखेंगे तो बच्चों के हाथ में छोटे छोटे पौधे हैं. कुछ बच्चे ज़मीन को खोद रहे हैं ताकि वो पौधों को वहाँ पे लगा सकें और धीरे 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 वो पौधे किस में कन्वर्ट हो जाए? बड़े से ट्री में, ताकि उस पे ढेर सारे पत्ते हों, ढेर सारे फूल हों, ढेर सारे फ्रूट्स हों. तो बच्चे ने क्या किया है? सारे बच्चों ने मिलके प्लांट्स को लगा रहे हैं ताकि वो प्लांट्स किस में कन्वर्ट हो सके? झाड़ में, म्हणजे ट्री. सो लेट्स स्टार्ट विद द पोएम. ऐक व म्हण. आपको सुनना है और आपको बोलना है. इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. इकडे पाने तिकडे पाने, जिकडे तिकडे पानेच पाने. इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाड लावूया, फळेच फळे खाऊया. तर या कवितात मुलं काय करतायत? झाडं लावतायत. मग झाडं मोठे झाल्यावरती त्याच्यात काय येणार? सुंदर सुंदर फुलं येणार, फळे येणार. आणि फळे कोण खाणार? मग सगळेजण फळे खाणार. इकडे म्हणजे यर, झाडे म्हणजे ट्री, तिकडे म्हणजे देर, झाड़े मंजे ट्री. यहाँ भी पेड़ वहाँ भी पेड़, जहाँ वहाँ देखें सब जगह क्या है? पेड़. इकडे पाने तिकडे पाने, यहाँ भी पत्ते वहाँ भी पत्ते, जहाँ तहाँ देखे पत्ते ही पत्ते. यहाँ पे फूल वहाँ पे फूल, फूले मंजे फ्लावर्स, हर तरफ फूल ही फूल. फळे, फळे म्हणजे फ्रूट्स. यहाँ पे फ्रूट्स, यहाँ पे फल वहाँ पे फल, हर जगह फल ही फल. झाड़े झाड़ लाऊया, मतलब हम क्या करेंगे? प्लांट्स लगाएंगे. और क्या होगा? प्लांट्स हमें क्या देगा? हम ट्रीज लगाएंगे और हमें उससे क्या मिलेगा? फ्रूट्स मिलेगा. फळेच फळे खाऊया, तो हम क्या करेंगे? फ्रूट्स खाएंगे. यह है बहुत सुंदर सी छोटी सी पोयम मराठी में. तुमच्या आवडीच्या फळा फुलांचे चित्र जमवा व चिटकवा. Here you are going to collect photos of your favorite. फळ म्हणजे फ्रूट्स, फुलांची म्हणजे फ्लावर्स. सो यर फळं म्हणजे फ्रूट्स. तर आता आहे केळी. माझ्याकडे आहे एक जॅकफ्रूट. म्हणजे जॅकफ्रूटला मराठीत काय म्हणतात? फणस. माझ्याकडे आहे फुलं गुलाब आणि कमळ. तर असे तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे फुलांचे आणि फळांचे फोटोज इथे खाली दिलेल्या बॉक्समध्ये
इथे खाली दिलेल्या बॉक्समध्ये काय करायचंय, चिटकवायचंय. यू आर सपोज टू स्टिक द फोटोज ऑन दी एम्प्टी बॉक्सेस गिवन ऑन पेज नंबर 22. Let's see the notes of the lesson. Lesson number 13. झाड लावूया. Give the meaning of. झाड means trees. पाने means leaves. फुले means flowers. फळे means fruits. लावूया, let's plant. Question number 2. Observe the picture and circle the correct word. You're going to observe the picture and circle the correct word. Now the first one is, you all can see, झाड आहे. काय आहे, तर इथे काय आहे, वाडे माडे झाडे. तर हे काय आहे, झाडे. इथे अजून एक झाड ड्रॉ करा, एक पेक्षा जास्ती. तर इथे काय आहे, झाडे. माने, you are supposed to circle the correct word. नंतर हे चित्र कसलं आहे, पानांचं आहे. माने पाने ताने. तर हे काय आहे, पाने. नंतर आहे फळे तळे वडे. तर हे कसलं चित्र आहे, फळे. आणि लास्टला आहे क्वेश्चन नंबर 3. रीड अँड ड्रॉ द पिक्चर. गुलाब, इथे गुलाब ड्रॉ केला आहे. कमळ, इथे कमळ ड्रॉ केला आहे. आणि सूर्यफूल, तर इथे सुंदरसं सूर्यफूल काढलेला आहे. I hope you understood the lesson. Thank you.